विद्यार्थ्यांनो नमस्कार. 9th स्टँडर्ड मॅथ्स 2मधील प्रॅक्टिस सेट 5.1 आपण घेतो आहे आणि ज्यामध्ये आपण सर्व पॅरलोग्रामचीच गणितं शिकत होतो. बघा, क्वेश्चन नंबर 4पर्यंत आपण आलो होतो आणि पॅरलोग्रामच्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला आता कळलेल्या आहेत. अपोजिट साइड्स आर पॅरलल, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट, हे सगळं तुमच्या लक्षात आलेलं आहे. ओके. आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितली होती, अल्टरनेट अँगल, सम ऑफ द अल्टरनेट अँगल इज 180 डिग्री. ओके. आता बघा क्वेश्चन नंबर 4, इफ द रेशो ऑफ मेजर्स ऑफ टू ॲडजेसंट अँगल, सॉरी मी तुम्हाला काय सांगत होतो बघा, सम ऑफ टू ॲडजेसंट अँगल इज 180 डिग्री, ही एक प्रॉपर्टी आपण शिकलो होतो बरोबर. मग आता इफ द रेशो ऑफ मेजर ऑफ टू ॲडजेसंट अँगल ऑफ पॅरलोग्राम, if the ratio of measures of two adjacent angle of parallelogram is 1:2, find the measure of all angles of parallelogram. मला काय करावं लागेल माहिती आहे, मी एक डायग्रॅम बनवणार आणि डायग्रॅम काढल्यानंतर माझं थोडंसं लक्षात येईल मला काय करायचं आहे या गणितामध्ये. मी पॅरलोग्राम त्यांनी सांगितला आहे बघा, म्हणून एक पॅरलोग्राम इथे बनवणार आहे. पॅरलोग्राम काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ॲक्च्युली काय करायचं आहे ते. बघा, इथे मी एक पॅरलोग्राम इथे बनवणार आहे. ठीक आहे, असा एक पॅरलोग्राम ज्याला मी नाव देतो आहे ABCD. ABCD इज अ पॅरलोग्राम. आता प्रश्न असा आहे, द मेजर ऑफ रेशो ऑफ द मेजर ऑफ टू ॲडजेसंट अँगल. आता रेशो ऑफ मेजर ऑफ टू ॲडजेसंट अँगल याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला की नाही खूप वेळा. याचा अर्थ काय करावा लागेल सांगा आपल्याला. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला रेशोची गणितं येतात तेव्हा आपण एक कॉमन मल्टिपलने गणित सुरुवात करतो. म्हणजे कसं की त्यांनी दोन अँगल तुम्हाला सांगितले ॲडजेसंट अँगल, म्हणजे याचा अर्थ हा एक अँगल आहे आणि त्याचा ॲडजेसंट अँगल हा आहे. दोघांचा रेशो 1:2 सांगितला, याचा अर्थ पहिला अँगल 1 आणि दुसरा अँगल 2 असं नाही आहे. तर मे बी फर्स्ट अँगल 10 डिग्री असेल, दुसरा 20 असेल, मे बी तो 100 असेल, 200 असेल, असं ते अँगल्स असतील. किंवा 1:2 सांगितला की नाही, तर 5 डिग्री असेल तर दुसरा 10 डिग्री असेल, 20 डिग्री असेल तर तो पुढचा 40 डिग्री असेल. म्हणजे ॲक्च्युली अँगल किती आहे तो आपल्याला माहीत नाही आहे, फक्त त्याचा रेशो दिला आहे. मग रेशो जर दिलेला असेल तर आपण गणिताची सुरुवात कशी करणार, लेट द कॉमन मल्टिपल बी. बघा, जेव्हा जेव्हा रेशोची गणितं येतात तेव्हा आपण असं करतो की नाही, लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स. आता कॉमन मल्टिपलचा अर्थ काय, तर बघा, त्या 1च्या इथे अशी एक कुठली तरी संख्या असेल आणि 2च्या इथे अशी एक संख्या असेल की दोघांचा रेशो 1:2 येणार आहे. म्हणजेच काय बघा, जास्त मी डीपमध्ये नाही जाणार आहे, सिम्पली तुम्हाला असं सांगणार आहे, मेजर ऑफ अँगल ए जो असेल ना तो असणार आहे 1x डिग्री अँड मेजर ऑफ अँगल बी असेल 2x डिग्री. कारण कॉमन मल्टिपल जो आहे तो 1 आहे, 1:2 आहे, म्हणजे पहिला अँगल 1x असला तर दुसरा अँगल असणार आहे 2x. ओके. आता पुढचं जर प्रॉपर्टी बघा, सम ऑफ द मेजर ऑफ alternate angle in parallelogram is equals to 180 डिग्री. याचा अर्थ या अल्टरनेट अँगलची बेरीज 180 डिग्री असते. म्हणजे तुम्हाला मी मागच्याही गणितात सांगितलेलं की जर हा अँगल 50 डिग्री असेल तर या दोघांची बेरीज नेहमी 180 डिग्री येते. त्याला आपण बोलतोय सप्लिमेंटरी अँगल. हा 50 असेल तर हा 130 डिग्री असणार, हा 60 असेल तर हा 120 डिग्री असणार, हा 80 असेल तर हा 100 डिग्री असेल. मग याला आपण बोलतोय सम ऑफ द मेजर ऑफ अल्टरनेट अँगल इज 180 डिग्री. द अल्टरनेट अँगल्स आर सप्लिमेंटरी इन द पॅरलोग्राम. त्या प्रॉपर्टीचा यूज केल्यानंतर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री. मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी इज 180 डिग्री, but measure of angle A is what, 1x, plus measure of angle B is 2x. 1x plus 2x is equals to 180 degree. 1x plus 2x that is equals to 3x is equals to 180 degree.
दॅट मीन्स 3 इंटू एक्स इज इक्वल्स टू 180 डिग्री. दोघांमध्ये साईन नाहीये म्हणजे ते मल्टिप्लायचं साईन आहे. एक्स इज इक्वल्स टू 180 डिग्री. 3 मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल इक्वल साईनच्या तिकडे गेल्यावर. 6 3 जा 18, 3 6 जा 18, दॅट मीन्स अँड 3 0 जा 0. एक्स इज इक्वल्स टू 60 डिग्री. मग एक्सचं माप जर 60 डिग्री असेल, हा एक्स होता आणि हा 2x होता, देअरफॉर अँगल मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल्स टू एक्स दॅट इज 60 डिग्री and measure of angle B is equals to 2 into x, 2 into x, but x is equals to 60, that means 120 degree. मग हा अँगल 60 डिग्री आलाय, हा अँगल 120 डिग्री आलाय. and measure of angle A is equals to angle C, and that means angle C is equals to 60 degree. Angle B is equals to angle D, that is 120 degree, because opposite angles are congruent in parallelogram. ओके. मग हा पुढचा क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 कळालाय सगळ्यांना. हा कळाला असेल तर आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाणार आहोत, क्वेश्चन नंबर 5 कडे. आणि मला असं वाटतं तुम्हाला हे सगळे प्रश्न आता समजणार आहेत. सोपेच प्रश्न आहेत बघा, अतिशय सोपे प्रश्न आहेत. व्यवस्थित लक्ष द्या. समजत नसेल तर व्हिडिओ पुन्हा पाहायचा आणि गणित समजून घ्यायचं. मी जातोय क्वेश्चन नंबर 5 कडे. प्रॅक्टिस सेट 5.1. क्वेश्चन नंबर 5. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट ओ. बघा क्वेश्चन काय आहे तो बघा. क्वेश्चन नंबर 5. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर intersect at point O. Diagonals of parallelogram are intersect at point O if AO is equals to phi, if AO is equals to phi, BO is equals to 12, and AB is equals to 13. Then show that, काय बघा आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. शो दॅट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस, ठीक आहे. आता बघा प्रश्न तुम्हाला कळालेला असेल. एक डायग्राम त्यांनी आपल्याला दिली आहे आणि डायग्रामवरून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे इट इज अ रोम्बस. मी इथे डायग्राम बनवतोय बघा. डायग्राम अशी मी काढतोय इथे. प्रत्येक गणित हे समजावून घेण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी. मी तेच वाक्य तुम्हाला सारखी सांगतोय, कारण ही सगळी गणितं अतिशय सोपी गणितं आहेत, तुम्हाला ही कळाली पाहिजे. चला बघा प्रश्न असा आहे. इन द डायग्राम ABCD, ABCD, it is a quadrilateral. In that quadrilateral, diagonals are intersected at point O. डायगोनल्स एकमेकांना O पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतायत, ठीक आहे. डायगोनल्स जर O पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करत असतील तर पुढे असं सांगितलंय बघा. AO इज इक्वल्स टू फाय. दिस AO इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर और 5, ठीक आहे. देन BO इज इक्वल्स टू 12. दिस BO इज इक्वल्स टू 12. दिस इज अ 5 and AB is equals to 13. That AB is equals to 13. Then show that ABCD it is a rhombus. मग ABCD हा रोम्बस आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता एखादी डायग्राम ही रोम्बस कधी असते हे तुम्हाला कळायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला रोम्बसच्या प्रॉपर्टीज माहीत पाहिजे. रोम्बसची प्रॉपर्टी काय आहे? ऑल साइड्स आर कॉन्ग्रंट. सेकंड प्रॉपर्टी आहे अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. बट आपल्याला या दोन प्रॉपर्टीज नाही यूज करायच्या आहेत, आपल्याला प्रॉपर्टी यूज करायची आहे थर्ड. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, तर इथे तयार होणारा जो अँगल असेल तो 90 डिग्रीचा आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे.
ओके, मी जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्टली स्टार्ट करतोय गणिताला. बघा व्यवस्थित लक्ष द्या. फ्रॉम द फिगर डायग्रामवरून मला इकडे 4 ट्रँगल्स दिसत आहेत. मी यूज करतोय इन द ट्रँगल AOB. इन ट्रँगल AOB मला असं दिसतंय, तिकडे मला 3 साइड्स दिलेल्या आहेत आणि मी कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरमचा जर यूज केला म्हणजे कसं माहिती आहे की इथे मी असं लिहितोय बघा. AO मला दिलाय 5 सेंटीमीटर, ठीक आहे. BO मला दिलाय 12 आणि AB दिलाय 13. मी डायरेक्टली तिकडे जाणार आहे इन ट्रँगल AOB. ओके, आता मी समजा जर असं शोधलं बघा, प्रत्येकाचा मी स्क्वेअर शोधला म्हणजे AOचा स्क्वेअर केला तर तो मला मिळतोय 5 स्क्वेअर दॅट इज 25. मी BOचा स्क्वेअर करतोय 12 स्क्वेअर दॅट इज 144 आणि ABचा स्क्वेअर करतोय दॅट इज स्क्वेअर ऑफ 13 इज 169. आणि या गणितावरून मला असं दिसतंय सगळ्यांवरून, जर मी या दोघांची बेरीज केली 25 + 144 तर ती बेरीज येते आहे 169. दॅट मीन्स मी असं लिहू शकतो बघा, AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AO स्क्वेअर, या दोघांची बेरीज तिसऱ्या इतकी येते AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर. दॅट मीन्स एका बाजूचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 बाजूंच्या स्क्वेअरच्या बेरजे इतका येतोय. म्हणजेच मला असं दिसतंय बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम. पायथागोरसच्या थिअरमचा जर मी कन्व्हर्स यूज केला देन इट इज व्हॉट, द स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल्स टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर 2 साइड्स. देअरफॉर मी असं लिहू शकतो की नाही, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर and therefore triangle AOB is right angle triangle. If it is a right angle triangle then angle AOB is 90 degree. Angle AOB हा जर 90 degree आला तर सिंपल आहे, डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर. डायगोनल्स आर perpendicular bisectors of each other. असं जर असेल तर मी डायरेक्टली लिहिणार quadrilateral ABCD is rhombus. ओके, मग हा काय झाला तर हा रोम्बस झाला. हा जर रोम्बस असेल तर आपलं प्रूव्ह झालं. काय आपण लिहितोय स्टेटमेंट ती. ओके, म्हणजे ही गणित तुम्हाला कळालं असेल. मी नेक्स्ट क्वेश्चनकडे जातोय, क्वेश्चन नंबर 6. म्हणजे आपली प्रॅक्टिस सेट आपण आज स्टॉप करू म्हणजे संपवणार आहोत. ठीक आहे, सिम्पली क्वेश्चन नंबर 6 कडे जातोय. सोपा प्रश्न आहे, मी फटाफट डायग्राम बनवतोय बघा. क्वेश्चन नंबर 6, फ्रॉम द फिगर क्वाड्रिलॅटरल PQRS अँड ABCR आर पॅरलोग्राम. बोथ आर दी पॅरलोग्राम्स इन द फिगर. मी इथे फटाफट पॅरलोग्राम काढतोय, व्यवस्थित लक्ष द्या. बघा, हा एक पॅरलोग्राम मी इथे बनवला आहे. ठीक आहे, आता या पॅरलोग्राममध्ये त्यांनी काय केले बघा. पहिला आहे PQRS. इट इज वन पॅरलोग्राम. इन दॅट पॅरलोग्राम वन स्मॉल पॅरलोग्राम इज ऑल्सो देअर and that is ABCR. प्रश्न असा आहे, इन द फिगर क्वाड्रिलॅटरल PQRS and ABCR आर पॅरलोग्राम. बोथ आर दी पॅरलोग्राम. क्वाड्रिलॅटरल PQRS and quadrilateral ABCR are parallelogram. Both are the parallelograms. Okay, then question is if angle P is 110 degree
इफ अँगल पी इज 110 डिग्री फाइंड ऑल मेजर्स ऑफ ABCR. आपल्याला ABCRच्या सगळ्या अँगलचं माप शोधायचं आहे. ठीक आहे, मी सिंपल जास्त विचार न करता सिंपल क्वेश्चनकडे जाणार आहे. बघा, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट इन पॅरलोग्राम. ओके, ह्या प्रॉपर्टीचा जर मी यूज केला, देअरफॉर ॲज quadrilateral PQRS is parallelogram. PQRS हा पॅरलोग्राम आहे. एक हा जर 110 असेल याचा अर्थ हा R सुद्धा किती आला 110. अँगल P इज कॉन्ग्रंट टू अँगल R. R आला 110 डिग्री. बरोबर. बघा, जेवढा अँगल P आहे तेवढाच अँगल R येणार आहे आणि तो येणार आहे 110 डिग्री बिकॉज अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट इन पॅरलोग्राम. नाव इन पॅरलोग्राम, in the parallelogram ABCR, angle R is congruent to angle B. अँगल R जेवढा आहे तेवढाच अँगल B असणार आणि तो असणार आहे 110 डिग्री. ओके, आणि थर्ड सिंपल गणित, अँगल A प्लस अँगल R, अँगल A प्लस अँगल R हे एकमेकांचे अल्टरनेट अँगल आहेत, ॲडजेसंट अँगल आहेत. अँगल ए प्लस अँगल आर हे ॲडजेसंट अँगल जर असतील तर या दोघांची बेरीज असणार आहे 180 डिग्री. अँगल ए तर माहीत नाही आहे बट अँगल आर आहे 110 डिग्री. मग 110 इकडे प्लस आहे, 110 तिकडे गेल्यावर तो मायनस होईल. 180 डिग्री मायनस 110 डिग्री दॅट इज 70 डिग्री. अँगल ए आला 70 डिग्री. Therefore, बघा, अँगल A is equals to अँगल C and that is also equals to 70 डिग्री. ओके, म्हणजे अशी सोपी गणितं आहेत. जसं वाटतं ही सगळी गणितं तुम्हाला समजली असतील. आज आपण स्टॉप करू. थँक्यू.